भेटूया साठे वहिनींना. नमस्कार. स्वागतम. कधींची वाट बघत होतो या क्षणाची, तो आज योग आला. या दिवाळीला नवीन घरात आमच्या. अरे वा, छान छान छान. गिफ्ट केलं. अरे गिफ्ट कसलं? चॉकलेट? दिवाळीला खा. सोन्याची नाणी आली आहे ना? हां, तुम्ही सगळ्यांना एवढं देता ना. नाही नाही, हे आधी. तुमच्यातर्फे छोटीशी. नमस्कार. नाव सांगा. मी अनुजा साठे. माहेरचं नाव? बरं, आता ओळख करू. हे मिस्टर साठे. नमस्कार. हा मुलगा अनिकेत. नमस्कार. हा पुतणे ऋग्वेद. हे सासरे, हे वडील, सासूबाई, आई. तिकडे माझा बॅडमिंटन ग्रुप आहे आणि सगळी शेजारी मंडळी. ही पुतणी. पण बॅडमिंटन म्हणजे शटल दिसतात. रॅकेट लपवल्यात मागे. बरं वहिनी, मिस्टर आणि मुलगा दोघांचाही डावा हात फ्रॅक्चर आहे. आता तुम्ही बघा, हेल्मेटच देणार होतो तुम्हाला आल्याला. खरं हो ना? यांच्यापासून जरा दोन असणार. प्रश्न विचारल्याचा रिझल्ट येतो. हो का? म्हणजे एकंदरीत घरात बघितलं ना, वहिनींशी जरा वाईट वागलं की काय होतं ते. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुमच्याकडे आलेले आहोत. अगदी. आल्याबरोबर तुम्ही म्हणालात की या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होती. तो क्षण आता आलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि मला असं वाटतंय की खरं तर माझ्या ज्या मैत्रिणीमुळे मी SMS करायला प्रवृत्त झाले, तिच्याकडे तुम्ही गेला असता तर मला आजच्यापेक्षा आनंद झाला असता. कारण ती गेली 6 वर्ष तुमची वाट बघतेय. 6 वर्ष जर SMS करत असतील तर नक्कीच जायला पाहिजे. कारण दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे वहिनी, की आम्हालाही माहिती नसतं की आम्ही कोणाच्या घरी जाणार. बरोबर. वहिनी, मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? आमचं अरेंज मॅरेज आहे. अरे वा. तुम्ही काय करता? आमची चष्म्याची दुकानात मी म्हणलं तर मी सकाळी दुकानात जाते आणि बाकी संध्याकाळी अल्टरनेट डे बॅडमिंटन आणि बाकी छंद काय ते त्याला वेळ असतो. वा. चला मग आता मिस्टरांना बोलवा. हो, नेहमीचे हाक मारू काका? नाही, तुम्हाला आमची ठेवणीतली हाक मारू. ठेवणीतली साठे काका. नमस्कार. नमस्कार. बरं, मला सांगा की तुम्हाला उखाणे खूप छान बनवता असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं येताना. हो, हे कसं काय? म्हणजे आधीपासूनच आहे ते. आवड आहे आणि आमचे एखादा लक्षात राहिलेला उखाणा सांगा ना, जो तुम्ही तयार केलेला आहे. लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या म्हणजे सासूरवाडीला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे हनीमूनला इथं जाऊन आल्यानंतर, की कसा झाला हनीमून. म्हणलं ते एका वाक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी विचारलं काय वाक्य आहे ते. तर तेव्हा सांगितलं की सोन्याच्या सायकलला चांदीच्या तारा, अनुजा झोपले नामरेंद्र घालतात वारा. वहिनींचा स्वभाव कसा? शांतता. पट. शांत आहे. मग आता दोघांनाही मी काही प्रश्न विचारतो. हा, दोघांनी खूप अभ्यास केला असेल ना? केला बऱ्यापैकी. केलाय ना? मग हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या किचनच्या शोकेसमध्ये वेगवेगळी फुलं असलेली काचेचे किती कप आहेत? 6. उत्तर दिलं 6. प्रत्यक्षात आहेत 4. त्यामुळे हे उत्तर चुकलं तुमचं. तो राहिला अभ्यास. आणि आता वहिनी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांनी लग्नानंतर पहिलं गिफ्ट तुम्हाला दिलं होतं ते कोणतं होतं? सेंटची बाटली दिली होती आणि त्याच्यापेक्षा मला खूप आवडलेलं म्हणजे एका सुंदर ग्रीटिंगवर त्यांनी तयार केलेली अप्रतिम कविता त्यांनी मला दिली होती. कोणती हो? मी म्हणून दाखवू, माझी पाठ आहे. आणि अक्षरशः एखाद्या बायकोला खूप समाधान वाटेल अशी ती कविता होती. वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा, पूर्ण होत साऱ्या तुझ्या इच्छा, सारी सुखे तुला मिळावीत, दुःखे झेलण्यास मी समर्थ आहे. फक्त कायम तुझं सहकार्य असाच राहू दे, संसाराचा आपल्या सुखाचा वेल असाच भरू दे. 7 जन्माची तू माझी साथीदारीण, याहूनही जीवनात मी आणखीन काय मिळवेन. तू माझ्या जीवनी स्वप्न बनून आली, सत्यातील एक अंग म्हणून रुळली. तू असता माझी रोजच दसरा दिवाळी, तुझ्यामुळेच चाकली जीवनाची अवीट गोळी. बक्षीस तर मिळालेलंच आहे, पण त्याहून छान की त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मन त्या पहिल्या वाढदिवशीच तुम्हाला कळलं. आणि आज इतक्या दिवसांनी भिडलं मनाला जाऊन. त्या सेंटपेक्षाही कवितेचा सुगंध जास्त दरवळतोय. बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. वहिनींना काय आवडतं? बॅडमिंटन खेळते. खूप आवडतं. हो. चला, अभिनंदन. 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं आहे. आणि आता पुढचं हे 400 रुपयाचं, 300 आणि 300 म्हणजे अजून 600 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं जर एकही इंग्लिश शब्द वापरला नाहीत तर. बरं वहिनी, मला सांगा, कसली दुकान आहे? चष्म्याची. तिथे काय करता तुम्ही जाऊ? मी माझ्या सासऱ्यांना मदत करते, लेखनिकाच्या कामासारखं काम. आणि काय करता?
आणि कधी गरज पडली तर खालती चष्मे विकण्यासाठी पण उभी राहते. पण मग चष्मे संपले असतील आणि मागवायचे असतील तर एक तर अशी वेळ येतच नाही आणि त्यामुळे हा मुळात आत्तापर्यंत प्रश्न आलेलाच नाही. नाही ते ठीक आहे, पण एखादा मागवायचा असेल इमर्जन्सी तर काय करता? तर यांना सांगते की असं असं आहे. मग ते काय करतात? ते त्यांची काय पुढची प्रक्रिया असते ती करतात. प्रतिक्रिया नाही, प्रक्रिया करतात. बरं, तुम्ही तिकडनं घरी कशा येता मग दुकानातून? मी दुचाकीवरून. आणि दोघे फिरायला जाता तेव्हा? कधी दुचाकी कधी चारचाकी. 4 चाकीने कुठे कुठे जाता? सारसबागेत तर बहुतेक वेळा जातोच आणि मग तिकडनं कुठेतरी उपाहारगृहात जेवायला किंवा खायला जातो. आणि मग खेळ कुठला खेळता म्हणाला? झारा आणि आता कारण रॅकेटचं मराठी शब्द मला खरंच माहित नाही. आणि इथे संपला. रॅकेट म्हणली. रॅकेट म्हणाला तिथे उत्तर दिलं. पण ह्यानेच सांगितलं. असं नाही, चीटिंग आहे. तुम्ही मला सांगा, मी कुठे थांबलो का? मी आता थांबणार होतो त्यामुळे बक्षीस गेलं. पण तुम्ही त्याच्यानंतर म्हणालात ना की रॅकेटला मी शब्द देत नाही का? आणि तो तुम्ही कट करणार. कसं कट करणार हे पण तुम्हीच ठरवणार का वहिनी? चला, त्यामुळे आता हे 1 2 3 एवढी लक्ष्मी तुम्हाला मिळाली. आणि खरं अगदी काही सेकंद राहिली होती, पण ते शेवटी येणारच ना, यायलाच पाहिजे ना. चला, भेटूया संपूर्ण कुटुंबाला. नमस्कार. यांच्याबद्दल कोण कोण बोलणार तुमच्यापैकी? सासूबाई बोला. माझी सून लाखात एक आहे. त्या चित्रपटात तुम्ही होता? लाखात एक आहे. त्याच्यात सगळं आलं. मला वाटलं करोडच असेल हो एखादी. पण त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती कराल वहिनी? खरं तर तक्रारीला वाव नाहीये फारसा, पण अगदी काढायची शोधून म्हणली तर हे असं काहीतरी झालं आणि आम्ही म्हणलं की जरा काळजी घ्या स्वतःची. आता हे झालं तर ड्रायव्हिंग करू नका मी सांगत असते. नाही, डॉक्टरांनी फक्त 2 व्हीलर चालवायचे नाही सांगितलं. बरं, मग 4 व्हीलर चालवा, पण ते घेऊन मुंबईला जाऊन आला हा माणूस. आम्हाला अजिबात आवडत नाही. बरं, तुम्ही ते मुंबईला जाऊन आलात त्याचं दुःख नाही, पण मला का नाही नेलं? बरोबर, ही खरी वेदना आहे. बरं, ठीक आहे. बरं, आता ते 5 शब्द आहेत ते सांगा समोरचे. तोडून मोडून ते तर दिसतातच आहे हात. सोडून धुंदीत लहरीत. म्हणा, तोडून मोडून. हात दाखवा, असे दोघांनी हात दाखवा. तोडून मोडून. टाइम लिमिट आहे का त्याला? हो, वेळ सुरू झाली, शेवटची काही सेकंद. नाही, खरं सांगा तुम्ही. खरंच म्हणजे काय? ते रॅकेटचं झालं ते तुम्ही माझ्याकडे अजून मनात ठेवलंय, त्याला मी काय करणार? 10 9 8 7 6 मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, जराशी लाजत मुरडत येना, सखे ग साजणी येना. पण अभिनंदन वहिनी, खूप छान गायलात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे.